पडतात म्हणजे ना आम्ही सोबत खेळता खेळता आमच्या अंगावर फुलं पडायचे म्हणजे असं एकदम प्रिन्सेस वाईब. वांगे पिकलेला काजू. आणि बघ मी आता कोबीची भाजी कापते, कोबी कापते. गाईज वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. पण बॉब नाहीये सध्या ब्लॉग मध्ये, कारण की बॉबी गेलेला आहे शिर्डीला पदयात्रेला, तुम्हाला माहितच असेल. आणि आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याचं स्पेशल आज काय होणार आहे, काय काय नाही होणार आहे, आणि मला खूप सारे पिंपल आले ते नंतर मी सांगते. काय होणार आहे काय नाही होणार आहे तुम्हाला आता लगेच समजेलच. त्याआधी आपण हा ब्लॉग आहे तो स्टार्ट करूयात. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनल. इकडे आता आम्ही चाललेलो आहोत मम्मीच्या वाड्यावर, कारण की आमचं गुढीपाडवा झालेला आहे. तुम्ही बघितलंच असेल प्रिया के प्रीतमच्या ब्लॉग मध्ये. आणि रोहित आलेला आहे. रोहित हाय. हाय. रोहित माझ्यासोबत आलेला आहे. मला किट्टू आणि कोको असं भेटायचं होतं म्हणून मी वहिनीच्या मागे लागलोच. लागलोच आणि आला. तिकडे मामीन त्यांच्याकडे ना गुढीपाडवा साजरा होतो, तर सगळेजण तिकडे गेलेत. आणि रोहित बोला की मला नाही तिकडे जायचंय, मला यायचं इकडे तुझ्यासोबत, कारण की किट्टू आणि कोको सोबत खेळायचंय म्हणून. सो आता माझा सगळ्यात आवडता विषय तुम्हाला माहितच आहे. मला काय चुलीवर आणि ते नेचर आणि असं घर सारखं असेल ना तर मला खूप जास्त आवडतं. म्हणजे मला फ्लॅट पेक्षा मला घरं जास्त आवडतात. तर तिकडे आम्ही आता चाललेलो आहोत आणि खूप छान असं बनवलंय. आणि मी फर्स्ट टाइम जाणार आहे तिकडे. पहिली गोष्ट ना की बॉबी आणि माझं ना सोबत कधीच आमच्या दोघांची गुढीपाडवा नाही होत. का माहितीये का, कारण की बॉबी नेहमी पालखीला असतो किंवा मी असते, ह्यावेळेस मी पालखीला गेलेले नाही. आता आम्हाला पप्पा घेऊन चाललेले आहेत, ते एक वाडी शेत आहे तिथे घेऊन चालले. तिथे भाजीपाला वगैरे आहे, प्रकारच्या भाज्या आहेत. चवळी, वांगे, बटाटे, परत मिरची, टोमॅटो, हे सगळ्या भाज्या आता गेल्यावर दिसेल. म्हणजे आम्ही पण पहिल्यांदाच चाललो. येस, मी तर फर्स्ट टाइम झाले, पण मला हे सगळं खूप आवडतं आणि मला शेती करायला पण खूप आवडते. म्हणजे कसं आहे ते शेती स्वतःच आपलं फार्मिंग सगळं काही पाहिजे, म्हणजे कोथिंबीर लावायची वगैरे. आणि तसं माझ्याकडे प्लेस नाही आहे, म्हणून मी नाही का विचार करते बघा नेहमी की मला बंगलोमध्ये करायचंय. त्यासाठी मी बोलते. किती सुंदर अशी एंट्री आहे याची, शेतीची एंट्री ही मी घेते. तू मस्त अशी एंट्री आहे शेतीसाठी स्पेशल. आणि हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. आम्ही जेव्हा इथे राहायला आलेलो ना ते तेव्हा त्या साईडला आहे ते. आता हे एंडिंग आलं, पण त्यावेळेस नाही का ही जसं आता आहे ना तसं आमचं फक्त एकच घर आणि हे सगळं असं शेती वगैरे होतं. आणि हे असे हे वाले झाड आहेत ना, हे सुकायचे ना आता उन्हाळ्यात थोड्या एप्रिल मे पर्यंत हे सुकतील का मी हे तोडून ना लाकडं जमा करायचं. आम्हाला असं वाटतं ना की आम्ही गावी आलोय. हे बघा बोर एक बोर दे थांब. पुसून धुवून काढू. तिकडे खूप आवडतंय अरे हे सगळं काही खूप जास्त. म्हणजे मला असं वाटतंय ना आता कुठेतरी आता माझा उन्हाळा चाललाय, म्हणजे असं गावाच्या इथे उन्हाळा चाललाय. पहिले गावी आपण जायचो वॅकेशनला, तसं चाललंय. या लोकांचं घर आहे, यांनीच वाडी लावलेली इकडे शेती. इथे काजू बघा, काजू हा पिकलेला काजू. आणि बघ इथे पण आहे, हे बघा हा पण आहे. नाही नको, तो तुरट लागेल आता. हात नाही लावायचं त्याला, आपण परमिशन घेऊ आधी काय का. हा मला ना आता लहानपणाच्या गोष्टी आठवल्यात की आम्ही पहिले ना खूप काजूच्या झाडावर चढायचो. ते थोडंसं हे असतं झाड जास्त ना, पण आमचं वजन तेव्हा कमी असायचं ना. काजू झाडावर चढून मग काजू तोडायचो, एकदम पिकलेले काजू. हे बघा हे कोथिंबीर आहे छोटीशी, ही पालक आहे आणि इथे कोबी लावली आहे. ठीक आहे, मध्ये कोबी पालक आहे. आणि हे वांगे आहेत. कुठे? हे का वांग्याचं झाड ऑलमोस्ट. टोमॅटोज बघा किती इथे. बघू आपण, चला जाऊया. ही चवळीची शेंगा, हे बघा हा दिसते काय, हे बघा चवळीची शेंगा. हा ते चल तू समोर जाय, त्याच्यावर झाडावर पाय नको देऊ. इकडून जायचं त्याच्या अडचणीतून गेलो. खरंच अडचण आहे. मी काढू काय? हा काढ ना, याच्याने काढ का आपण इकडनं कापू का? खाली खाली इथून. हा डॅड तिकडेच खालून कापा. मी आता कोबीची भाजी कापते, कोबी कापते. डॅड बरोबर कापलं मी. येस. वाव,
हे बघा ही पण काप. मस्त. दे मी कापते. अजून एक कापते. तुला हात नको कापूस. नाही मी एक कापते ना. काय घे, हात नको कापू म्हणा. तेव्हा अगोदर आणायचे ना रे. एकच काप. दिवशी अरे भाजी होती तेव्हा आणायचे ना. सर्व काढले असते. याला 2 आहेत. 2 जॉईंट आहेत. एकच काप. अरे दुसरी पण तुटली नाही नाही तुटली नाही तुटली. व्हेरी गुड. व्हेरी गुड रोहित. असं फुल द्या ना एकमेकांना. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणखी काढायचे आहे? त्या दिवशी काढलेले आता असतील. आहे थोडेसे. काढू काय? काढायचे आहे? हा. इच्छा होते. तिला तोडायला आवडतं तसं. यांना पे करणार आहेत असंच नाही. येस. कच्ची आहेत नको. काय कच्चे म्हणजे मोठे. वांगी तर कच्चेच काढणार आहे का? वांगी पिकलेले काढतात का रे? आणि मी पण बोलते कच्ची. हे बघ वांगी. मोठी असली तरच काढायची. ही वांगी मोठी आहे ना डॅड. हा मोठा आहे. हे बघा वांगे. आणि मम्मी टोमॅटो पण तोडून जाते सगळं. हा. वहिनी हा रोहित. मुली मुळी कुठे? कोण तोडली? काकानी. हॅलो हो काका ह्याला काढते. कोणती ते ये रोहित तोड. हा एक फ्रेंड. काढते का याला हळूच. हा तोड. खेच. लय नका तोडू. एवढं नाही झाड नाही तोडायचं. हळूच तोड. हा, बस चला. ह्याला कुठे अजून काय टोमॅटो. ते जेवायला जाताना इकडून side ला जातात. आवड करतो तेव्हा. काय ढाबे 2-3. हा कुठलं तरी हा त्याला तिकडे. त्याच्या पाठीमागे ते सगळं चालू आहे. एवढा भाजी तोडला बाबा आम्ही. चला आता पण लागले. टोमॅटो तोडायला. चल टोमॅटो ठेव रोहित खाली. हे बघ काजू आपले छोटे छोटे झाडं लागली आहेत. हा काजू. बघू. आई वाव मस्त ना. हे बघा काजूचं झाड. आम्ही ना पहिले ना ही तोरीच आहे ना हे. हो मला सगळे ऑलमोस्ट झाडं माहिती झाडं आहेत. माहिती आहे. हा हे बघा हे तुरीचं शेंगा. तुरीचं शेंगा आहे ते. आम्ही ना आधी अगोदर ह्याला ना काजूच्या बियाला जमा करायचो खाऊन आणि मग त्याला भाजायचं चुलीमध्ये आणि मग फोडून खायचं. जाम भारी लागतात. आम्ही पण आता तेच करतो. आता थोडे पिकल्यावर पण हे जाम कच्चे कच्चे. हा हे तेल लागतं मग घसा खराब होतो. पाऊस पडतो कंटाळा येतो. हा तू मजा घेतोय तोडायची. तुला तोडायला नसेल भेटत त्याला. तुझे कोण आहे? काका आहे? मामा आहे? बाबा आहेत त्याचे. हे बघ खाली एक पिकलेलं आहे एकदम. चल. हे तर खाली एक पिकलेलं घे ना ते. उचल ना. तुला तोड. मी एक तोडला हाताने. चला. नाही ते पडलेलंच होतं. ते त्याने लाल लाल तोडले. हे बघ याने पण तोडले छोटे बारक्याने. हो त्याला व्हिडिओ द्यायचा की नाही? हा संपलं. पावसाळ्यात भात लावणार. सगळीकडे भात. हे सगळं काढणार. हा हे सर्व काढणार. भात स्वतःला खायलाच ना. स्वतःला खा. हा मग मग किती पोते निघतो भात? आपल्याला खायला जमतो. वर्ष जात तरी अंदाज किती निघतं? अंदाजे 10 पोती पर्यंत. बापरे बस ना. हर वर्षी वेगळं वेगळं लावतो. कधी कोमल लावतो, कधी वेगळं वेगळं. मग आम्हाला एक गोणी दे ना, आम्ही विकत घेऊ तुमच्याकडून. विकत मलाच नाही तर विकत. आम्हालाच नाही खायला. कॉलम नाही ना इथं कॉलम नाही. कॉलमचा वाडा कॉलम लावा. नाही नाही ते नाही कोलम नाही. साधा वाला. कोमल माझ्या नावाचं. हिचं नाव कोमल आहे ना. हा मी आली तर म्हणजे आज कोमल लागेल तुम्हाला. डॅड सगळंच मला माझ्याकडे नका देऊ. बरोबर बोलले. पण आपल्याकडे भरपूर पाऊस होता. ह्या वेळेस कमी झाला ना. तरी पण आपल्याकडे ही जमीन तशी नाही ना. कोलमला वेगळी जमीन. बरोबर बोलले. ह्याचं करणार आहे भरीत. हा टोमॅटो वांगे. टोमॅटो वगैरे घालून. मला सगळ्यात जास्त का आवडतं माहितीये का? ते काजूंचा स्मेल सगळ्या जागी फिरतो. म्हणजे आता पण येतोय मला काजूंचा. एकदम लांब लांब झाड आहेत तरी पण. आणि आंब्याचा फुलांचा वास, सुगंध. दोघांचा सुगंध असा मिक्स होतो ना. ते काहीतरी वेगळं. आणि तुला हे झाड आठवलं का? हे झाड हा याच्या आम्ही याच्यावरच चढायचं. झोका बांधायचो आणि खूप वेळा फुलं यायची. आणि खूप छान फुलं पडतात. म्हणजे ना आम्ही झोका खेळता खेळता आमच्या अंगावर फुलं पडायचे. म्हणजे असं एकदम प्रिन्सेस वाईब. हा खरंच. करंजी झाड आहे ते करंजी. करंजी बनले बघा तुम्ही. ओ माय गॉड वांगे. हे सगळं मी माझ्या हाताने कोमल हाताने तोडून आणले. आणि ते आता कोमल राईस पण लावणार आहेत माझ्या नावात. राईस हा लय भारी. आता उन्हाळ्यात पावसाळ्यात ते कोमल खरोखर लावणार आहे. खरंच लाव तेच सांगतोय. ते लोक लावणार आहेत आणि तिकडे मी शूटला जाणार आहे. कुठे लागणार? त्यांच्या वाडीला हे सगळं तोडणार ते लोक. ते सगळं तोडणार आणि तिथे तांदूळ लावणार. पण तुम्ही बघितलीच असेल आपण आणली.
किट्टून कोकोचा एक्सरसाइज चालू आहे. आई आई पिके झालाय. घरी रोज एक्सरसाइज करतो तो कोको. प्रीतमचं बघून सलोनीचं बघून रोज एक्सरसाइज. तिने अशी केलं का तो असं करतो. तो वाकले हे ए पिके हातात राहिले ना आई झाला पिके. सगळं रोज आहे. हा पिल्लू काय रे पिल्लू ए कायले कुगा ए कायले किट्टू दादा बोल काय कोण मामी नाही ते काय चूल काय हा हे काय पप्पाने चूल मांडली बाबा सगळं. पप्पाने एकदम भारीवाली चूल मांडली आहे कारण की इकडे ते बसत नाही हा चूल. चूल मोठी आहे म्हणून. डॅड आता मस्त त्यांचा स्पेशल चहा बनवत आहे. पप्पाच्या हातचा चहा आता किती दिवसांनी पिणार आहे मी. महिन्यांनी. हा वरतून चुलीवरचा अजून पण भारी. हा दाखव. अरे बापरे माझ्याकडून नसतं तुटलं गेलं ते. वांगी भाजायचा प्रयत्न करतोय. तू पण जा किट्टू दादा तिकडं. रोहित जसा करतो तसा करता किट्टू दादा कोको ते बघा. ते रोहित ते तसं ते मला. तसंच करतो तो. कंटाळा वाटतं. कॉफी बनते इकडे मस्त आणि झळ्या लागतात मला. इथे भाऊजी मस्त कॉफी प्यायला बसलेले आहेत. ही चहा पिलाय तरी पण कॉफी प्यायला बसते. मी पण थोडीशी कॉफी पिणार आहे. इकडे आता मी बनवत आहे भरीत आणि याच्यात मी थोडेसे टमाटर पण टाकलेले आहेत. छोटेवाले सगळे वांगे टाकलेले आहेत. आणि याचं ना मी सांगू का हे कोण कोण कवर हे असतं ना ते काढतं पण मला नाही आवडत ते काढलेलं. ते त्याच्यासोबत छान लागतं. स्मोकी फ्लेवर येतो. कोळसाचा फ्लेवर येतो. घरून आणलेला. चेक करायचं अळी वगैरे आहे का. आम्ही बनवतोय भाकरी. मस्त भाकरी भाजू. मम्मीने तिकडे एक भाकर भाजली आहे. सुटलंय जाम उंच झाली चूल. जास्त हाताला मला चटका लागेल नाही लागत. काय तंदुरी काय तंदुरी तंदुरी सगळं. आणि इकडे मी वांग भाजत ठेवलेलं. हे वेगळं वांग आहे. हे वेगळं वांग आहे. पण म्हटलं आता हे वेज जाईल म्हणून याला पण घेतलं. हे भरताचं वांग आहे. चार्जिंगचा असं कसं हळूहळू शेकतात कारण की आपल्याला कमी फ्लेम नाही करता येते ना म्हणून. खूप आता आम्ही आलेलो आहोत घरी आणि आम्ही मस्त एन्जॉय केला. खूप एन्जॉय केला आणि घरी येऊन थोड्याशा काही गोष्टी केल्या. अंधार झालेला ऍक्च्युली म्हणून ना आम्हाला ब्लॉग घेता नाही आला. आम्ही मस्त भरीत खाल्लं. ह्यो बघा ह्यो मस्तपैकी आम्ही ना भरीत खाल्लं आणि भाकरी बनवलेल्या. खूप छान अशा भाकरी झालेल्या चुलीवर आणि खूप मजा केली आम्ही. आता सध्या काय विषय तुम्हाला ते सांगते. हा ना येतो पण तेवढाच आणि जायला पण तेवढाच आलंच घाई. सारा सेटअप केला कारण की आज भाऊजीचा बर्थडे असं तर आम्ही ना काहीतरी प्लॅन करतोय. छोटासा बघून प्लॅन केला हा सेटअप वगैरे आम्ही. सो तुम्ही त्यांच्या ब्लॉगमध्ये बघाच ते. इथे आपण ना आता सध्या तरी ब्लॉग एंड करतोय आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फुल ब्लॉग. खूप दिवसानंतर मी एकटी ब्लॉगिंग करते. कसं वाटतं तुम्हाला. ऍक्च्युअली मला सुद्धा खूप तरी वेगळंच वाटतं कारण की बॉबी जेवढं कव्हर करतो जेवढं तो एन्जॉय करतो जेवढं बोलतो ते खूप मस्त वाटतं. सो गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फुल ब्लॉग आणि आपण लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बबले आपलं हे तुटलंय.
माझं मेन गोष्ट तू मी नाही का तिकडे जाणार हा आणि ना तिकडे गेल्यानंतर ना तुम्ही लोक ना माझ्या मागे कॅमेरा घेऊन येतो